नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीनं लहान मुलांसाठी जो खाऊ बनवतात तो कसा बनवतात किंवा मोठ्यांनी तो खाल्ला तर खूप छान असतो आरोग्याला ते दाखवणार आहे. सध्या तुरीचा सीझन आहे. या तुरीच्या हंगामामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ता ह्या तुरीच्या शेंगा बाजारात खूप विकत येतात. ही तूर आपल्याला माहिती आहे. नंतर आपण तुरीची डाळ किंवा अख्खी तूरसुद्धा याच्यामध्ये वापरत असतो, स्वयंपाकात भाजीसाठी वापरत असतो. त्याच तुरीच्या या हिरव्या कोवळ्या म्हणण्यापेक्षा थोड्या निब्बर झालेल्या आहेत त्या. तर या शेंगा कशा वापरायच्या ते मी दाखवणार आहे. तर पहा, ह्या शेंगा आहेत आपल्याला आता 3 वेळा चांगल्या धुवून घ्याव्या लागतील. आणि हे पायशा टच्च आहे, चांगल्या भरलेल्या आहेत गच्च. थोड्याफार कोवळे एखाद दुसरे निघे, पण अशा गच्च भरलेल्या आहेत. सोलल्यानं तुम्हाला एक सोलून दाखवते. तर हे असे दाणे त्याच्यात हिरवे निघतात. आणि असं हिरवं जर आपल्या पोटामध्ये गेलं तर आपल्याला माहिती आहे फार आरोग्याला उत्तम आहे. आपण वाळलेली तूर लाल पांढरी काळी ही तर खातच असतो, परंतु हे दाणे तर असे दाणे याच्या सगळे असतात. आणि आत्ता पण या ठिकाणी ही जी तूर आहे, तुरीच्या शेंगा आहेत, शेंगा म्हणतात, सध्या खूप ठिकाणी बाजारामध्ये यायला लागलेल्या आहेत. तर त्या उकडून कशा खायच्या ते मी दाखवणार आहे. प्रथम तर आपल्याला ह्या बाजारात आलेली तूर ही 2-3 वेळा चांगली धुवून काढायची. कात म्हणाल तर आपल्याला माहिती आहे की याच्यावर कीड पडत असते, अळी तयार होत असते. त्यासाठी शेतकरी याच्यावर औषध फवारणी करत असतो आणि खूप मुबलक प्रमाणात करतात ते. आता आपल्याला वरचं काही खायचंच नाही, खायचं तर आतले दाणेच खायचेत, पण तरीसुद्धा आपल्याला या औषधाचा असर राहू नये थोडा म्हणून 3 वेळा आपण चांगले स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर पहा, मी आता धुवून घेते. पहा, थोडंसं असं फेसकट पाणी निघतंय, खराबही निघतंय. चांगली धुवून काढायची ही, कारण आपल्याला शिजवायची कुकरमध्ये ते, आणि त्या याच्यामध्ये जाऊ नये. अशा खराब निघतात तर मी 1-2 काढून टाकलेल्या आहेत. खराब जे आहे ते, खिडकी असेल तर तीही काढून टाकायची. पुन्हा एकदा धुवून घेणार आहे. बा तुम्ही हाताला धुते ना तरी याला चिकटपणा असतोच. लहानपणा आम्ही खूप खायचो. 50-60 वर्ष गावाकडे असायचो ना, सकाळचा आमचा तो कार्यक्रमच असायचा की शेतामध्ये जायचं आणि शेतातल्या तुरीच्या शेंगा आणायच्या आणि तोच नाश्ता पोटभर खायचे, सर्वजण खायचे. तर त्या आरोग्याला फार सुंदर राहायचं. हे ओरिजिनल ज्याला म्हणतो, मूळ स्वरूपात असणारं धान्य आहे. इथं कडधान्य आहे तूर. तर ती आपण आता तिसऱ्यांदा मी पाणी घेतलेलं आहे. आणि हातपाय म्हणजे असे चिकट झालेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे त्यालाही एक मावा पडतो, चिकटपणा येतो, दव पडतं, त्यामुळे वरच्या त्या खराब होतात. आता पहा, हे तिसऱ्यांदा मी काढलेलं आहे. इथे मी कुकर आणलेला आहे, त्या कुकरमध्ये या आता टाकणार आहे. पाहे टाकलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी वरून पाणी टाकणार आहे. 1-2 ग्लास, साधारण थोड्याशा भिजतील असं टाकलेलं आहे. हे 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आणखीन त्याच्यात मी खडं मीठ घेतलेलं आहे, साधारण खारटपणा यावं त्याला, खाऱ्याच करतात या, आणि त्यासाठी ते टाकलेलं आहे. आणि पहा, आता कुकरचे 2 शिट्ट्या घ्यायच्या, जास्तही घ्यायच्या नाही. जास्त घेतल्यानं खूप शिजून जातं ते, आणि खूप शिजल्या तर त्याला मग जास्त चव लागत नाही. दाताखाली थोड्याशा निब्बरे आल्या पाहिजे. गॅस ऑन केलेला आणि त्याच्यावर ठेवलेलं. तर आता होऊ द्या, मग आता 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट पाहूया. हे पहा, आपल्या 2 शिट्ट्या घेऊन मी कुकर पुन्हा वाफ त्याची जी आहे ती 10 मिनटं कोंडून ठेवली. आता गॅस बंद केला आहे, मी कुकर खाली घेते. आपल्या शेंगा उकडून झालेल्या आहेत पहा आता. तर आता आपण काय करायचं, त्या शेंगा या गाळणीमध्ये गाळायच्या. पहा, चाळणी घेतलेली मी, पातेलं घेतलं आहे, पातेल्यात खाली वाटी ठेवली आणि त्याच्यावर ह्या शेंगा मी ओतणार आहे. आता
हे पहा, ह्या उकडून झाल्यात आता. किती छान झाले बघा, मस्त झाले. वासच खूप सुंदर दिसतो. आणि आता मग फक्त आपल्याला काय करायच्या, त्या याच्यामध्ये ठेवायच्या. ज्यांना खायच्या त्यांना द्यायच्या. आणि हा नाश्ता समजा मुलांचा मधला खाऊ म्हणा, तर अशा ह्या तुरीच्या शेंगा मुलांना जर लहानपणी त्याची सवय लावली, सर्वांना घरातल्या माणसांना, तर ज्या सीझनला हवा ऋतुमानाप्रमाणे जी जी अशी कडधान्य निघतात, तर ती जर खायला मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घातली, ताजी असतानाच, हिरव्या असतानाच, या झाडावरच्या तोडलेल्या आहेत पहा. आता खाताना ह्या अशा सोलायच्या आपण आणि मग खायच्या. आणि याच्यात मीठ असतं, मग ते मीठ इतकं चवदार लागतं पहा मिठामुळे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पण याला मीठ जास्त वापरायचं. पाव पाव किलोच घेतल्या होत्या मी या शेंगा. आणि पहा सोलले मी आता अशा प्रकारे. आणि किडक्या पण निघतात बरं का, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सोलून हातावर घ्यायच्या आणि मगच खायच्या. आता मी हा एक घास खाऊन दाखवते पहा. वा, खूपच सुंदर लागले, उकडल्या, छान झालेल्या आहेत. तर तुम्ही पण आपल्या मुलांना, वयस्कर माणसांना जर दिल्या तर ते इतक्या तोंडालाही चव आणतात. आणि फक्त मीठ घातलं आपण, याच्यात काहीही केलं नाही. मीठ मात्र सपं खावं, 2 चमचे भरून पाव किलोला. जादा झालं तर काही बिघडत नाही. कारण आपण आता पहा इथं पाण्यामध्ये गाळूनच काढले, मीठ निघून गेलं. राहील तेवढं शेंगांमध्ये जे मुरतं तेच आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा गावरान मेवा सांगते मी तुम्हाला. हा लहानपणी आम्ही मुबलक खाल्लेला आहोत. स्वस्तही असतो, रानातही असतो. त्यामुळे घरातल्या गृहिणी महिला ह्या काय करतात, रानात गेल्या की येता येता ओटी भरून त्या आणायच्या. आणि मुलं आई भूक लागली, आई भूक लागली म्हणायला लागल्या की त्यांना थांब जरा, की 1-2 मिनटात चुलीवरती त्या शिजायला टाकायच्या. मडक्यात मीठ टाकलं की अगदी जेवणाची तयारी होईपर्यंत हा मुलांचा खाऊ तयार व्हायचा. तर चला, तर मग आता सीझन चालू आहे, तुम्ही पण ही करून पहा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला जर माझं हे आवडलं रेसिपी, अगदी थोडक्यातली, हलकी आहे, मुलांना प्रोटीन मिळतात, फायबर मिळतं. आणि मूळतः नैसर्गिक स्वरूपातलं जे आहे ते मिळतं. आपल्याला माहिती आहे, मुलांना जर ॲनिमिया झाला, कुठे काही झालं, तर मग हल्ली पालक लगेच प्रोटीन आणतात, फायबर आणतात, किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना सप्लिमेंट म्हणून जे काही देतात, त्याच्याऐवजी असं जर करून घातलं तर मला वाटतं त्याचा खूप फायदा होतो. आम्ही आमच्या मुलांना त्या सवयी लावलेल्या आहेत. आमचे सर्व नातेवाईक हे करून खाता. तुम्ही जरूर खा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर करून, सबस्क्राईब करून, कमेंटद्वारे मला हा गावरान मेवा कसा आहे नक्की नक्की कळवा बरं का.